यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। जुहू चौपाटीवर 1.5 महिन्यापासून कचऱ्याचं साम्राज्य आहे। किनाऱ्यावर प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग कायम आहेत। लोकशाही मराठीचा 34 दिवसांपासून रियालिटी चेक मिळतोय आणि इथलाच आढावा घेतलाय प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात येतोय। आजचा 34वा दिवस आहे। आजही परिस्थिती जैसे ते पाहायला मिळत आहे। जुहू चौपाटीवरती प्रचंड कचरा आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण कचऱ्याचं साम्राज्य या समुद्रकिनारी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच महानगरपालिकेतील स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, महापौर असतील यांच्याकडून वारंवार हेच सांगण्यात येत आहे की आम्ही मॅनपॉवर वाढवण्यात आलेली आहे। 75-75 असे दोन्ही शिफ्टमध्ये कामगार या ठिकाणी कार्य करत आहेत। यंत्रणा वाढवलेली आहे। तसंच विदेशातील कंपनी या ठिकाणी काम करत आहे। असं असलं तरी देखील परिस्थिती आपण पाहतोय अजूनही कचरा तसाच पाहायला मिळतोय। 1 महिना उलटून गेलेला आहे तरी देखील परिस्थिती तशीच आहे। महानगरपालिकेचा जो दावा आहे तो फोल ठरताना पाहायला मिळत आहे। परंतु एकंदरीत जर पाहिलं तर जुहू जी चौपाटी आहे ती फक्त मुंबईत प्रसिद्ध नाहीये तर संपूर्ण जगात ही चौपाटी जी आहे ती प्रसिद्ध आहे। त्यामुळे संपूर्ण जगात या जुहू चौपाटीची चर्चा आता मोठ्या प्रमाणावरती रंगू लागलेली आहे। संपूर्ण कचरा तसाच असतो। दररोज लोकशाही मराठीकडून याच ठिकाणाहून रिअलिटी चेक करण्यात येत असतो तरी देखील तसाच कचरा आपल्याला पाहायला मिळत असतो। या ठिकाणी जुहू चौपाटीवरती पर्यटक मोठ्या प्रमाणावरती येत असतात। तसंच नागरिक इथे मॉर्निंग वॉकसाठी देखील येत असतात। त्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागत असतो। कचऱ्याच्या साम्राज्य पसरलेलं असल्यामुळे याच कचऱ्यातून चालताना आजार मोठ्या प्रमाणावरती बळावत असतात। असं असलं तरी देखील महानगरपालिकेकडून मात्र या जुहू समुद्रकिनारी दुर्लक्ष होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।